फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को मेरा जय हिंद। हिंदू परिषदेची स्थापना हातावरचं हातीचे फलकाचे उभं करा, मीडियावाल्याला दाखवा, एकदा दाखवा तुमच्या हातीचे फलकाचे दाखवा सगळ्यांना। मीडियावाले तिथे पाहत होते, उलट झालं सरळ करा, ते उलट झालं सरळ करा, सरळ करा, तुमच्या हातचं उलट झालं दाखवा, तुमच्या हाती पत्रक आहे ते दाखवा, सर्वांनी पत्रक दाखवा। हे दिसू द्या सर्व महाराष्ट्राला की बौद्ध समाज कशासाठी जमा झाला, हे सर्व बौद्ध समाजाला दिसू द्या। हे पत्रक आहे, हे मी पत्रक तुमच्या समोर दाखवतो। हे बा, हे विश्व हिंदू परिषदेच्या जे स्थापना झाली त्या स्थापनेचा फोटो आहे 1964 चा। 29-30 ऑगस्ट 1964 चा हा फोटो आहे। या फोटोमध्ये विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्याचा फोटो आहे। या पत्रकामध्ये आता आहे मला त्या समाजामध्ये हे दाखवा, दाखवा सगळं तिकडे द्या, हे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या स्टेजवरचा फोटो आहे। या स्टेजवर फाउंडर ऑफ विश्व हिंदू परिषद टीम आहे। पैसे होईल का? पैसे होईल तुमचं दिसणार नाही ते इकडे उभे करणार समाजाला दाखवायचं। मी पाहिलं आहे ते, हे असं इकडे उभे असलेल्या लोकांना द्या, म्हणजे सर्वांना दिसली स्थापना 29-30 ऑगस्ट 1964 ला श्रीकृष्ण जन्माष्टमी के शुभ अवसर पर, म्हणजे 29-30 ऑगस्ट 1964 ला विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली। या स्थापनेमध्ये उपस्थित आयोजित विश्व हिंदू परिषद की स्थापना सभा में अध्यक्ष स्थान विराजमान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, सर्वच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा। आता हा अन्नासोबत शेण खाणारा माणूस कोण आहे ते सांगतो। अन्नासोबत शेण खाणारा म्हणून उल्लेख करतो। अन्नासोबत शेण खाणारा माणूस डॉक्टर राजेंद्र गवई। हा राजेंद्र गवई म्हणतो मी विश्व हिंदू परिषदेचा संस्थापक सदस्य तुकडोजी, आणि त्याच्या विचाराला अभिवादन करते या दीक्षाभूमीच्या स्टेजवरून। राजेंद्र गवई साहेब, हे सर्व मीडियावाले पाहत आहे, समाज पाहत आहे। येणाऱ्या 30 दिवसामध्ये तुम्ही दीक्षाभूमी स्मारकाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेजवरून जे विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन केलं, याच्याबद्दल जाहीर माफी मागा। 30 दिवसाचा टाइम तुम्हाला देतो। दीक्षाभूमी स्मारक समितीने सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेजवरून राजेंद्र गवई यांनी जे वाक्य म्हटलं, विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन करतो, हे वाक्य स्मारक समितीच्या वतीने अधिकृत म्हटलं होतं की डॉक्टर राजेंद्र गवईने व्यक्तिगत म्हटलं होतं? हे तुम्ही 30 दिवसात पत्रक काढून व्हिडिओ बनवून बौद्ध समाजाला सांगा। 30 दिवस तुमचे, 31वा दिवस आमचा। डॉक्टर राजेंद्र गवई साहेब, 30 दिवस तुमचे, तुम्हाला व्हिडिओ आणि पत्रक काढण्याची फार हौस आहे। तुम्ही पहिल्यांदा ऑडिओ काढला, पोरकटपणा दाखवला। तुम्ही पहिल्यांदा ऑडिओ बनवला संजय मनोहर नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून, आणि बोलताना काय म्हणते, साहेब आता मी रेकॉर्डिंग सुरू करतो। अहो डॉक्टर साहेब, मी वकील होय, थोडस जपून मी ऑडिओ बनवतो आणि मग तू बोल, आम्ही कानानं कांदे खातो, मग व्हिडिओ बनवते। साहेब, दीक्षाभूमीचे कागदपत्र तिकडं आहे, इकडं आहे, तिकडं कुठं आहे ते आणा। स्मारक समिती एक आहे असं आम्ही समजतो, माझ्या बाजूने 10 आहे, तिकडे 2 आहे, काय लावला पोरकटपणा? बौद्ध समाज आम्ही दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणून एक समजतो। तुम्ही सर्वच्या सर्व एकत्र बसा आणि आमच्या ज्या
मान्य करा. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून तुम्ही दीक्षाभूमी हा शब्द का कमी केला हे जाहीरपणे आम्हाला सांगा. मान्य? माझा काय हिशोब? आता ठराव. मला सरकार हे ठराव माझा सरकार इथं ठराव लिहायचा कोर्टावर. मोबाईल मध्ये दिसून नाही आलं. मोबाईल नाही धोका दिला पण ठराव पाठ आहे. लिहून सांगतो. लिहा. दीक्षाभूमी स्मारक समिती हा शब्द दीक्षाभूमीने स्मारक समितीने दीक्षाभूमी हा शब्द कमी केला. या दीक्षाभूमी हा जो शब्द कमी केला याचा आपण बौद्ध समाज म्हणून जाहीरपणे निषेध करतो. तुम्हाला मंजूर आहे? मंजूर आहे. तुम्हाला मान्य आहे का? सर्वांनी हात वरती करून सांगा. कॅमेरा फिरवा. दीक्षाभूमी हा शब्द कमी करणारा तुम्ही जाहीर निषेध करता. जाहीर निषेध. जाहीर निषेध. दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये परिवारवाद आहे. डॉक्टर राजेंद्र गवई यांचे वडील रासू गवई मरतपर्यंत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष राहिले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रासू गवई मरण पावले. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये कमलताई गवई आणि डॉक्टर राजेंद्र गवई आले. सदानंद फुलझेले मरण पावले. त्यांच्या जागी सुधीर फुलझेले आणि आनंद फुलझेले आले. मनोहर गजघाटे मरण पावले. त्याच्या जागी विलास गजघाटे आले. आम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये असणारा परिवारवादाचा तुमच्या सर्वांच्या साक्षीने परिवारवादाचा जाहीर निषेध करतो. आम्ही निषेध करतो. आम्ही निषेध करतो. स्मारक समितीचा निषेध. परिवारवादाचा निषेध. कॅमेरा सर्वांकडे जेव्हा मी बोलतो त्यानंतर जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा सर्वांनी निषेध म्हणून हात वर करा. बस. परिवारवादाचा जाहीर निषेध. दीक्षाभूमी स्मारक समिती या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सर्वच्या सर्व इच्छुक बौद्धांना इच्छुक बौद्ध या सर्वांना या दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य बनता आला पाहिजे याकरिता मी ठराव मांडतो. दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य सर्व इच्छुक बौद्धांना बनवा. तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला हा ठराव मान्य आहे? हात वर करा. असं नाही चालत. मान्य आहे. त्रास घ्या लागेल बरं. आपण इतिहास बनवायला चाललो. हा इतिहास आहे. 1936 ला ठराव पास केला समाजाने. 1936 ला समाजाने ठराव पास केले. आज 2024 मध्ये मला ते ठराव वाचण्याची वेळ आली. हा इतिहास लिहिला जाईल. इथून आपण जे ठराव जो पास करणार आहोत या ठरावावर समाजात येणारी पिढी सांगेल का दीक्षाभूमीच्या समोर 3 मार्च 2024 ला बौद्ध समाजाने जाहीरपणे ठराव केला होता आणि म्हटलं दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य सर्वच्या सर्व इच्छुक बौद्धांना बनवा. हा ठराव आज इथून पास झाला. पास. दीक्षाभूमी स्मारक समिती दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला जाते या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्वच्या सर्व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने जो कोणता कार्यक्रम आयोजित केला जाईल त्या सर्वच्या सर्व कार्यक्रमामध्ये 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे स्टेजवरून वाचन करण्याचा मी ठराव मांडतो. सर्वांनी
हात वर करा आणि पत्रकार बंधूंना विनंती आहे सर्वांचे हात वर करा, फोटो समाजाला दिसू द्या. 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन झालं पाहिजे. ठराव मंजूर. यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमाचा सोहळा असो की कोणताही कार्यक्रम असो 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन करावं हा ठराव आम्ही आपला बहुमताने पास केला. यानंतर सर्वानुमते ना ज्यांचा विरोध असेल त्यांना इथे या ना, आपला त्रास वरून चालले का ठरावाला जर कोणाचा विरोध असेल. लोकशाही आहे आपल्या जवळ. मी लोकशाहीचा पुरस्कर्ता, मी संविधान सांगतो आणि मी जर लोकशाही पाळणार नाही तर हे चुकीचं जाईल, संदेश चुकीचा जाईल. त्यामुळे ज्यांचा या ठरावाला विरोध असेल त्यांनी याचं लाल मार्कर मागायचा आणि क्रॉसचं चिन्ह मारायचं, काही अडचण नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य सर्वच्या सर्व पौरांना बनवण्याचा मार्ग मोकळा करास मंजूर. दीक्षाभूमी स्मारक समितीवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही, कारण दीक्षाभूमी स्मारक समिती या दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण करत आहे असा माझा स्मारक समितीवर आरोप आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांवर म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई पासून तर सचिव कोणी असो, फुलजले असो की गवई असो, सर्वच्या सर्व सदस्य यांच्या विरोधामध्ये मी अविश्वास प्रस्ताव मांडतो. आमचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. तरीही त्या जागेवर 30 दिवसांच्या आत लिखित व व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे बौद्ध समाजाची माफी मागावं. मी त्यांच्या विरोधात निंदा प्रस्ताव पास करतो. निंदा प्रस्ताव मांडतो तो तुम्ही पास करा. मंजूर. राजेंद्र गवई माफी मागा. उर्वरित सर्वच्या सर्व स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर राजेंद्र गवईची ही एकट्याची भूमिका आहे अन्नासोबत शेण खाण्याची, ही सर्वांची सामूहिक भूमिका आहे. हे सर्वांनी पत्रक आणि व्हिडिओ दोनही माध्यमातून बौद्ध समाजासमोर व्यक्त व्हा. 30 दिवस तुमचे, 31वा दिवस आमचा. 30 दिवस दीक्षाभूमी स्मारक समितीचे, 31 झालं हे दिसलं पाहिजे. आपण कोणत्या मागणीसाठी हे आंदोलन केलं त्याचं पत्रक तुमच्या हाती आहे. मी मागण्या वाचून दाखवतो. हे पत्रक तुमच्या हाती आहे. हे पत्रक, या पत्रकावरती मागण्या लिहिल्या. आपण जे ठराव पास केले हे अलग. आपल्या काही दीक्षाभूमी स्मारक समितीच्या समोर आपल्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या पत्रकात लिहिल्या मी वाचून दाखवतो. मला तुमच्या समोर दीक्षाभूमीचं संविधान समजून सांगायचं होतं, त्याच्यासाठी हा व्हाईट बोर्ड आणला होता, पण तुम्ही यायला उशीर केला. तुम्ही 11 वाजता आले असते तर आपलं कामाचं नियोजन बरोबर झालं असतं, पण तुम्ही वेळ लावला. ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा वर्षभर मी तुमच्या गावामध्ये येणार आहोत. आता फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये फिरलो, येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका घेऊन फिरेल. वर्धा जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये गेलो, वर्धा जिल्ह्यामध्ये गावागावात गेलो आणि गर्वानं सांगतो सर्वच्या सर्व माझा खर्च माझ्या बौद्ध समाजाने केला. हा सर्वच्या सर्व खर्च माझ्या बौद्ध समाजाने केला. मला हे सांगताना गर्व वाटते. जेव्हा जेव्हा सांगतो माझे पैसे संपले तेव्हा समाज मला कोणी 500 पाठवते, कोणी 1000 रुपये पाठवते. माझ्या अकाउंटवर पैसे संपले अशी वेळच येऊ देत नाही. फक्त सांगा लागते का संपत चालले. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाची भूमिका घेऊन गावागावामध्ये आम्ही फिरणार आहोत. या पत्रकावरती माझा नंबर लिहिलाय. तुम्हालाही तुमच्या गावामध्ये असं वाटलं की आमची भूमिका मांडण्यासाठी यावं तर तुम्ही सुद्धा आम्हाला बोलवा. सविस्तर भूमिका तुमच्या परिसरामध्ये सुद्धा मांडू. आणि 22 प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन होणार नाही तोपर्यंत कार्यक्रम संपणार नाही. दीक्षाभूमी स्मारक समिती जरी ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत असेल, पण हर्षवर्धन गोडघाटे कोणाच्या दबावामध्ये काम करत नाही.
आणि जो माझा समाज माझ्या समोर आहे तो माझा समाज सुद्धा कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे, विश्वास आहे. त्यामुळे कोणीही उठून गेल्यानं सांगितलं कार्यक्रम संपला नाही. जोपर्यंत 22 प्रतिज्ञा वाचून होत नाही तोपर्यंत कार्यक्रम संपणार नाही. मग कार्यक्रमासाठी रात्रीचे 8 वाजो का 10 वाजो, जोपर्यंत 22 प्रतिज्ञेचं वाचन होणार नाही तोपर्यंत कार्यक्रम संपणार नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीकडून आता आपल्याला काय पाहिजे, कशासाठी आपण एकत्र झालो, आपल्या मागण्या काय, त्या मागण्या पत्रकामध्ये लिहिलेल्या आहे. वाचून दाखवतो तुम्हाला, या मागण्या वाचून दाखवतो तुम्हाला. या मागण्या समजल्या का नाही तर हात वर करा, वाचू द्या भाई. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर नावातून दीक्षाभूमी शब्द कमी करणाऱ्या स्मारक समितीचा जाहीर निषेध. दीक्षाभूमी स्मारक समितीला जाहीर विनंती. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावातून दीक्षाभूमी शब्द कमी का केला, बौद्ध समाजासमोर तुम्ही जाहीर करा. हात वर करा, सर्व समाधान दाखवा. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सर्वच्या सर्व संविधानामध्ये जे संशोधन केले त्याच्या सर्वच्या सर्व प्रती बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करा. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये षडयंत्र करून दीक्षाभूमी हे शब्द कमी केला आणि हे नालायक पदाधिकारी म्हणतात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी शब्द नव्हता. 30 दिवस जायचे, 31वा आमचा. आता यांना सर्वच्या सर्व 30 दिवसामध्ये आपले पुरावे बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करायला आपण वेळ देत आहोत. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत सर्वच्या सर्व ऑडिट रिपोर्ट समजून सांगतो. ऑडिट रिपोर्ट कशाला म्हणतात, जे कोणते सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय संस्था राहते या संस्थेला जो समाज पैसा देते, हा पैसा कसा कसा आला आणि त्याचा कसा कसा खर्च केला, विल्हेवाट लावला, याचा सर्व हिशोब ऑडिट रिपोर्ट मध्ये द्यावा लागते. दीक्षाभूमी स्मारक समितीचा ऑडिट माझ्याजवळ आहे. राजेंद्र गवळी साहेब, तुमच्या जवळ जरी कागद नसेल आमच्या जवळ आहे. हे ऑडिट रिपोर्ट आहे. या ऑडिट रिपोर्ट मध्ये दीक्षाभूमीच्या दानपेटीमध्ये आजपर्यंत किती पैसा आला, तो कसा कसा खर्च केला, हे कुठे लिहून आहे ते तुम्ही दाखवा. स्मारक समितीला मी जाहीर विनंती करतो, दीक्षाभूमी स्मारक समितीचे स्थापनेपासून तर आजपर्यंतचे सर्वच्या सर्व ऑडिट रिपोर्ट बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करा. आणि त्यामध्ये दीक्षाभूमीच्या दानपेटीमध्ये पैसा जो आला तो कुठे लिहिलेला आहे तो आम्हाला हायलाइट करून दाखवा. आम्हाला दिसत नाही, आम्हाला दाखवा. पासून तर 50 हजार रुपये एका स्टॉल वाल्यापासून घेता, ते 50,000 रुपये कुठे लिहिले ते तुम्ही आम्हाला दाखवा. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो दीक्षाभूमी स्मारक समितीला, तुमच्या माध्यमातून दीक्षाभूमी स्मारक समितीला विनंती करतो, सर्वच्या सर्व पदाधिकारी महोदय साहेब माननीय, आम्हाला तुम्ही जे पैसे घेता ते ऑडिट रिपोर्ट मध्ये कुठे लिहिलं हे आम्हाला स्पष्ट करून दाखवा. दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान आहे. या संविधानामध्ये दीक्षाभूमी स्मारक समिती कशी राहील याची रचना केली आहे. म्हणजे जसं भारताचं संविधान आहे, भारताचा प्रधानमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, ग्रामपंचायतचा सरपंच, ही जशी रचना आहे तशी दीक्षाभूमीची सुद्धा संविधानामध्ये रचना आहे. या दीक्षाभूमीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या जनरल काउन्सिल मध्ये 31 लोक आहेत. 31. सन 2019 मध्ये दीक्षाभूमी स्मारकाच्या याच बोर्डवर पी.के. भागवत नावाचं नाव लिहिलं होतं. पी.के. भागवत. मी सन
2019 मध्ये 4 मार्च 2019 ला सर्वात पहिल्यांदा बोललो, दीक्षाभूमी स्मारक आपल्या नागपूरचा धोक्यात आहे. तो पी.के. भागवत नावाचा व्यक्ती कोण आहे? दीक्षाभूमी स्मारक समितीने आता बौद्ध समाजासमोर जाहीर करा. बौद्ध समाजासमोर जाहीर करा. मोबाईलवर काय म्हटलं? दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये 31 लोक आहेत. त्या 31 लोकांना जनरल काउन्सिल म्हणतात. फेसबुक ओपन कर. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या समितीमध्ये 5 बॉडी आहेत. 5 दीक्षाभूमी स्मारक समितीची सर्वात मोठी कमिटी जनरल काउन्सिल त्याचं नाव आहे. या जनरल काउन्सिल मध्ये 31 लोक आहेत. या 31 लोकांमध्ये दीक्षाभूमी स्मारकाचं जेव्हा समिती बनली म्हणजे 1957 ला, तेव्हापासून तर आता 2024 पर्यंत या जनरल काउन्सिल मध्ये जे 31 लोक आहे त्यांचे सर्वच्या सर्व नाव पत्ते सर्वच्या सर्व बौद्ध समाजासमोर जाहीर करा. सर्वच्या सर्व माहिती, नाव, पत्ता आता जे आहे ते आता लेटेस्ट त्याच्यानुसार आधार कार्ड, सर्वच्या सर्व माहिती जाहीर करा. जर पी.के. भागवत आहे, जर तो पी.के. भागवत भगतचा भागवत झाला असेल तर ठीक आहे, नाहीतर तो या RSSच्या रेशीमबागचा मोहन भागवत त्याचा जर भाव निघाला तर तुम्ही आम्ही काय करू? याचं नाव आहे गव्हर्निंग बॉडी दीक्षाभूमी स्मारक समितीची दुसरी बॉडी. या दुसऱ्या बॉडीमध्ये 13 लोकांचा समावेश आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती नेहमी 12 लोकांची नावं लिहिते. दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 लोक आहेत. सर्वच्या सर्व नावं बौद्ध समाजासमोर जाहीर करा. दीक्षाभूमी स्मारक समितीची बोर्ड ऑफ ट्रस्टी नावाची एक कमिटी आहे. या कमिटीमध्ये 3 लोक आहेत जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळते. सर्वच्या सर्व दीक्षाभूमी स्मारक समितीचा पैसा, आर्थिक व्यवहार हे सर्वच्या सर्व बोर्ड ऑफ ट्रस्टी सांभाळते. ते 3 लोक दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत कोण कोण होते हे सर्वच्या सर्व बौद्ध समाजासमोर जाहीर करा. जाहीर करा. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीला सल्ला देण्यासाठी दीक्षाभूमीची चौथी कमिटी आहे, ऍडवायझरी कमिटी. या ऍडवायझरी कमिटीमध्ये देशभरातले 10 ते 15 लोक आहेत. दीक्षाभूमीच्या स्थापनेपासून म्हणजे सन 1957 पासून तर 2024 पर्यंत दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व लोकांना सल्ला देणारे हे नालायक लोक कोण होय ज्याने दीक्षाभूमी शब्द कमी करायचा सल्ला दिला? त्या सर्वच्या सर्व नालायक लोकांची नावं आम्हाला जाहीर करायची आमची मागणी आहे. पत्रकार लोकांना विनंती आहे, कॅमेरा तिकडे दाखवायला तर बहुमतानं पास नाही झालं असं तुम्ही चिल्लावाल. त्यामुळे पत्रकारांना विनंती, सर्व माहिती द्या याची मागणी आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीमधली 5वी कमिटी ऍडवायझरी कमिटी. या ऍडवायझरी कमिटीमध्ये देशभरामधले 5 ते 7 लोक आहेत. देशभरामधले 5 ते 7 लोक एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये. ऍडवायझरी म्हटलं का मी? एक्झिक्युटिव्ह कमिटी दीक्षाभूमीची 5वी कमिटी. या कमिटीमध्ये 5 ते 7 लोक आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये हे सर्वच्या सर्व स्थापनेपासून तर आतापर्यंत कोण कोण होते आणि आता कोण आहे हे सर्वच्या सर्व बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करा. हा मी तुमच्या सर्वांच्या समोर तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी मागणी करतो. जाहीर करा. दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानानुसार 2 पोस्ट आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानानुसार एक सबस्क्रायबर आणि दुसरे पॅट्रन. सबस्क्रायबर आणि पॅट्रन या 2 पोस्ट आहे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये.
दीक्षाभूमी स्मारक समितीने त्यांना काही विशेष अधिकार दिले. दीक्षाभूमी थोडं शांत राहा, तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने पॅट्रॉन आणि सबस्क्रायबर यांना विशेष अधिकार दिले. दीक्षाभूमी स्मारक समितीने ठराव, त्या ठरावामधला सुरुवात नमो बुद्धाय जय भीमने करू. हा ठराव मानतोय, तुम्हाला मान्य आहे? थांबा थांबा एक मिनिट. आता पत्रकार लोक तुमच्याकडे पाहतील, तुमच्याकडे कॅमेरा फिरवतील. मी नमो बुद्धाय जय भीम म्हणेन, त्यानंतर तुम्ही सर्वांनी नमो बुद्धाय जय भीम म्हणेन. मान्य? आजपासून आम्ही दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर असं बौद्ध म्हणून जाहीरपणे ठराव पास करतो की आजपासून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं अभिवादन करताना आम्ही नमो बुद्धाय जय भीम म्हणू. नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम. यानंतर इथे कोणी गिरडचे कोणी वयस्कर व्यक्ती आले का? गिरडचे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दीक्षा घेतली, गिरड मधले आहे का कोणी? गिरड समुद्रपूर गिरड, समुद्रपूर गिरड मधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बोलवा इकडे समोर बोलवा समोर या ना. पटवा इकडे समोर. त्यांना रस्ता द्या, हात द्या. कुठे सर्व बाबू कोणतं काय असेल हात द्या. रस्ता करा, रस्ता करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेणारा कोणी आहे का अजून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दीक्षा घेणारे कोणी आहे का बौद्ध समाजाचे? सर्व शांत राहा. हे जे व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बौद्ध धर्म पोहोचला. बरं राहता उभे किती सर्व मागवा, थोडे मागवा बाबू झेंडा, थोडं मागवा. पूर्ण सर्व समाजाला दिसू द्या. बाबू आणि तुम्ही थोडं मागा सारखा प्लीज प्लीज. बाबू सोनियावर मागा सरा, इकडे मागा सारखा. सर्व समाजाला पाहू द्या. मागवा थोडे. मागे व्हा, सर्वांना दिसलं पाहिजे. आपण थोडे मागे व्हा. आवाज नका, आवाज नका, आवाज नका. शांतता, शांतता. नारेबाजी करणार नाही हे सांगून आपण इथे आलो. शांततेच्या मार्गाने सर्व करायचा. आपल्याला याच नागपूरच्या दीक्षाभूमीवरून त्रिसरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा घेऊन बौद्ध बनवलं. बरोबर बरोबर. त्या प्रतिज्ञा, ते त्रिसरण पंचशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या समोर घेतलं, यांच्या समोर घेतलं. मान्य? आता यांच्या माध्यमातून आपण घेऊ. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आंदोलन गेलं पाहिजे. हे एका जनरेशन पासून, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आंदोलन चाललं पाहिजे. आंदोलन, माणसं येतील, माणसं जातील. माणसाचं आयुष्य मर्यादित आहे. माणसं येतील, माणसं जातील. आंदोलन जिवंत राहिलं पाहिजे. मी यांना ओळखत नाही,
मी तुम्हाला सांगतो, मी काही यांना ओळखत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये बौद्ध बनले. आपल्या इथे कोणीतरी येणार होते, मला याची फक्त तोंडी माहिती होती, म्हणून मी बोललो की कोणीतरी इथं बसून आहे, त्यांनी समोर यावं. नाही तर उद्या असं म्हणू नका तुमचा नातेवाईक उभा केला का, असं म्हणू नका. मला यांचं नाव नाही माहिती. पण आंदोलन पिढी दर पिढी चालून राहिलं पाहिजे. हम रहे ना रहे, आंदोलन पीढ़ी दर पीढ़ी चलते रहना चाहिए. हम रहे ना रहे, आंदोलन पीढ़ी दर पीढ़ी चलता रहना चाहिए. तर आता आपण सामूहिकपणे त्रिसरण घेऊ. त्रिसरण पंचशील उभे राहा. पहिले नाव सांगू दे त्यांना, पहिले नाव सांगू दे. तुमचा परिचय द्या. सर्वांनी उभे राहा. उभे राहा, उभे राहा. बरं, बसा बसा बसा, बसूनच घेऊ. बसा 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 बसा, थोडा वेळ बसा. बसा बसा, थोडा वेळ बसा. जास्त वेळ सांगू नका करू. आता नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जाऊन पाहून राहिले. सॉरी, आता मला बोलता तर येत नाही, पण आपल्याला ज्या गोष्टी लक्षात येत नाही ना, त्या हर्षवर्धन सरांनी आपल्याला लक्षात आणून दिल्या. यासाठी आपण त्यांचे आभार मानू. सर्वांनी आभार मानू त्यांचे आणि त्यांना कशासाठी विनंती करा. तुम्ही या आंदोलन, जे हे आंदोलन तुम्ही तयार केलं किंवा आमच्यासाठी जे हे दीक्षाभूमीचं आंदोलन तुम्ही पुढे आणलं, हे आम्हाला माहित नव्हतं. तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती झालं. आम्ही हात जोडून तुम्हाला फार आभार मानतो तुमचे, की तुम्ही आम्हाला या गोष्टी सगळ्या समजून सांगितल्या. फार फार आभार. धन्यवाद. जय भीम. 3 दिवसाचा राहील. वर्धा शहरापासून पहिला स्टॉप केळझर. आताच सांगतो, वर्धेपासून पहिला स्टॉप केळझर, दुसरा स्टॉप बुट्टीबोरी आणि तिसरा स्टॉप दीक्षाभूमी स्मारकाचं मैदान. दीक्षाभूमी स्मारक समितीवर हा दबाव निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करण्यासाठी हा प्रयत्न आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या मैदानावर आम्ही मुक्काम करणार आहोत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. कारण दुसऱ्या आठवड्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आहे. 12 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आहे. आम्ही दुसऱ्या आठवड्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये वर्धेपासून नागपूर पर्यंत दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात लॉंग मार्च काढणार आहोत. हा लॉंग मार्च 3 दिवसाचा राहील. सर्वात समोर आमच्या समाजाचे ज्येष्ठ गोविंदरावजी कांबळे सारखे आमचे बौद्ध उपासक हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करतील. यांच्यासारखे असंख्य वयस्कर लोक हे आंदोलनाचं नेतृत्व करतील. आम्ही आताच 2 ट्रॅव्हल्स बुक करून ठेवल्या. एका ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही सर्व वृद्ध वयस्कर महिलांना बसवू. एका ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही बौद्ध उपासकांना बसवू. गाव आलं की उतरवू, गाव गेलं की पुन्हा गाडीत बसवू. पण आम्ही हे चेहरे आम्ही पायदळ चालणार आहोत दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात. 80 किलोमीटर 3 दिवस पायदळ चालणार आहोत. या सर्व आंदोलनामध्ये आम्हाला सर्व गोष्टीची मदत लागणार आहे. आजपर्यंत बौद्ध समाजाने मला भरभरून प्रेम दिलं. मला चुकलं, माफी मागतो. आम्हाला बौद्ध समाजाने आम्हाला सर्वांना भरभरून प्रेम दिलं. लॉंग मार्च मध्ये खूप सारा खर्च आहे. लॉंग मार्च एका काळामध्ये नागपूरवरून निघाला होता, औरंगाबाद पर्यंत गेला होता. आता आम्ही वर्धेपासून नागपूर पर्यंत वापस येत आहोत. आम्हाला केळझर मध्ये मुक्काम करणार आहोत, व्यवस्था लागेल. आम्ही बुट्टीबोरी मध्ये थांबणार आहोत, तिथेही व्यवस्था लागेल. आणि आमचा रात्रीचा मुक्काम या दीक्षाभूमीच्या मैदानावर राहील, इथेही मदत लागेल.
माझा मोबाईल नंबर त्यावर लिहिलेला आहे, माझा मोबाईल नंबर लिहिलेला आहे. सर्वच्या सर्व आपली पारदर्शकता आहे. ज्यानं आपल्याला धम्मदान दिलं, ज्यांनी म्हटलं नाव टाकू नका, त्यांचे फक्त पैसे मिळाल्याचं सांगितलं, ज्यांना काही अडचण नव्हती त्यांचे नाव जाहीर केले. सर्वच्या सर्व कामाचा आपण जे काम करत आहोत सर्वच्या सर्व समाजाच्या माध्यमातून करत आहोत. पैसा समाजाचा, काम समाजासाठी.